चला लगेच क्षेत्ररक्षण स्प्रेड करायचंय. चला आगमन 11 एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचे प्लीज. नक्कीच एका बाजूला आपण बघतोय एक अनुभवी संघ YBCC वेऊर, तर नक्कीच एका बाजूला एक युवा संघ युवा सितारे मात्र ज्या संघामध्ये आहेत आगमन 11. अजूनपर्यंत नक्कीच इम्प्रेस केलंय आगमन 11 संघाने. मागच्या 5 टुर्नामेंटमध्ये मात्र नक्कीच एक चांगली छाप सोडली आहे. परंतु कशा प्रकारे एका भव्य दिव्य अजून एका प्रकाश झोत्यातील स्पर्धेमध्ये स्वतःचं नाव मात्र उंचीवरती नेण्याचा प्रयत्न असेल. आणि नक्कीच एका बाजूला आपण बघतोय YBCC वेऊर संघ, नक्कीच एक चांगली वर्णी मात्र ज्यांच्याकडे आहेत. चला प्लीज स्पीड अप करायचं YBCC वेऊर संघ. आपल्या सुद्धा विनंती ताकीद द्यायची, प्रत्येक षटकामागे केवळ एक मीटिंग, प्रत्येक षटकामागे एक टीम मीटिंग अलाउड आहे आणि फक्त अंपायर्स रिव्ह्यू उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक इनिंग मध्ये केवळ एक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच करण ठाकूरला आपण बघतोय गोलंदाज, करणला नक्कीच आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. राईट टर्म राऊंड विकेट. गौतमला नक्कीच आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती नक्कीच संधी आहे, त्या संधीचं सोनं केलं जातं का? नक्कीच तर करणसाठी बक्षीस लगावलं जात आहे. हॅट्रिक साठी मात्र नक्कीच बक्षीस आहे. विकास जैन त्यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. नक्कीच बक्षीस लगावली जात आहेत आपलं प्रोत्साहन वाढवण्यासाठी. डाऊन द ट्रॅक हल्ला चढवला जातोय करणवरती, चेंडू निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर थ्रो. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र नक्कीच हल्ला चढवला जातोय, आक्रमण केलं जातंय मिस्टर गौतमच्या फळीतून. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट, सिंगलने मात्र स्ट्राईक एंड नक्कीच रोटेट केलं जाते. धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचेल आता मात्र 5 धावींवरती. 5 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र नक्कीच फलंदाजी मार्क वरती आपण जयेशला बघतोय. जयेश आणि गौतमच्या जोडीने मात्र या हंगामामध्ये इम्प्रेस केलंय. यावेळेस मात्र नक्कीच क्लासिकल ऑफ ब्रेक संधी आहे, करा फेकी. संजय मात्र नक्की चेंडू खाली आहे, सुरेख बॅकअप दिला जाते संजयच्या माध्यमातून. जसं नक्कीच आपण मोबाईल मध्ये व्हॉट्सअपच्या चॅटचं बॅकअप गुगल ड्राईव्ह वरती करतो, तसंच काहीतरी मात्र संजय बॅकअप प्रोव्हाइड करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्या बॅकअपच्या मोबदल्यामध्ये रन आउटचा झटका. चला न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. रनआउटच्या रूपामध्ये पहिला झटका, पहिला हादरा. नक्कीच यावेळेस आपण बघतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आदित्य चुकी करतोय, परंतु संजय मात्र सुरेख बॅकअप. चला प्लीज बॅटर एवढा वेळ दौडायचा नाही, पंच ताकीद द्यायची आहे. आगमन 11 संघ सहकार्य करायचं नक्कीच. चला प्लीज आपल्याला कॉल असेल नक्कीच, आयोजकांकडून कॉल येतोय. फलंदाज प्लीज आपण रेडी ठेवायचे, जास्त वेळ दौडायचा नाहीये प्लीज, विनंती असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या रूपामध्ये मात्र लागतोय पहिला झटका, पहिला हादरा. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. पहिलं षटक आपण प्रगतीपथावरती बघतोय, 5 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र सुरेख चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावींसाठी. धावफलकाचा विचार केला नाही ना ऑन द स्कोर कार्ड. करणवरती हल्ला, आक्रमण केलं जात आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. करणच्या षटकामागे अजूनपर्यंत आपण 2 चौकार बघतोय गौतमच्या फळीतून.
कट करण्याचा प्रयत्न, क्लासिकल ऑफ ब्रेक, चेंडू निघून जाईल डिक्लेअर रिजन वरती. धावफलकाचा विचार केला, जाऊन पोहोचेल 10. येस डीजे. सर आपली जास्त वेळ दबडायचं नाहीये. 10 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र नक्कीच गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय पालघर एक्सप्रेस मिस्टर संतोषला. संतोषला नक्कीच आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती संतोषचा विचार केला. नक्कीच होम ग्राउंड वरती मात्र खेळतोय. मागच्या अनेक वर्षापासून वायबीसीसी संघाला रिप्रेझेंट करतोय, परंतु अजूनपर्यंत गोलंदाजीचा धार मात्र कमी होत नाहीये. राईट आर्म राऊंड विकेट पालघर एक्सप्रेस. अनुभव विरुद्ध युवा, नक्कीच आपण असा सामना यावेळेस मात्र या षटकामध्ये सुद्धा बघणार आहोत. यावेळेस मात्र नक्कीच अवांतरच्या रूपामध्ये अवांतर मिस्टर आदित्य बघतोय आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये एक चांगलं कलेक्शन. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल इन टू द गॅप्स 4 धावेसाठी. यावेळेस मात्र नक्कीच व्यूहरचनेमध्ये बदल बघतोय. अन्नावरती मात्र नक्कीच हल्ला चढवला जातोय. संतोष वरती आक्रमण केलं जात आहे. गौतमच्या फळीतून मात्र नक्कीच हा तिसरा चौकार येतोय. फुलर लेनचा चेंडू, कारण चेंडू खाली. येणारे अजूनही नक्कीच 4 चेंडू उर्वरित आहेत. बिग बॅटल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. यावेळेस मात्र ब्लॉक होल. फुलर लेनचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर मात्र संतोषच्या माध्यमातून केला जातोय. धावफलकाचा विचार केला, जाऊन पोहोचेल 16 ऑन द स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 धावा नक्कीच धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र नक्कीच सुरेख चेंडू. थोडंसं फंबल नक्कीच झालं, त्या फंबल नंतर मात्र स्वतःला सावरलं जात आहे. यावेळेस मात्र नक्कीच धीरज या चेंडू खाली. आणि नक्कीच धीरजचा विचार केला. अजूनपर्यंत या हंगामामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण मात्र ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय तो मात्र नक्कीच यावेळेस चुकी करत नाहीये. दुसरा झटका, दुसरा हादरा. चला यायचे न्यू बॅटर लगेचच. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही उर्वरित आहे. पहिल्या चौकारानंतर मात्र व्यूहरचनेमध्ये आपण बदल पाहिला कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर मात्र पूर्णपणे कोलॅप्स होताना आपल्याला अजूनपर्यंत दिसले फलंदाज. धावफलकाचा विचार केला, 16 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू. 16 धावा नक्कीच धावफलकावरती आहेत. एका बाजूला नक्कीच गौतम मात्र सिंगल हँडेड झुंज देताना आपण बघतोय. अजूनपर्यंत गौतमच्या फळीतून 3 चौकार आलेत. शेवटचा अंतिम चेंडू, आक्रमण केलं जाईल का? यावेळेस मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला झाला नाही. 1ने समाधान, 1ने सॅटिस्फाईड. धावफलकाचा विचार केला, जाऊन पोहोचते तब्बल 17 धावेंवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचंय. 8.5च्या सरासरीने नक्कीच धावफलक आपण पुढे जाताना बघतोय. $17 ऑन द स्कोर कार्ड आहेत. बॉलिंग मार्क वरती नक्कीच आपण अजून एक ऑलराऊंडरला बघतोय, मिस्टर प्रेम मोरे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच ज्याची ओळख आहे, वर्णी आहे. तो मात्र नक्कीच स्वतः कर्णधार येतोय गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. कट करण्याचा नक्कीच प्रयत्न होता. फंबल नक्कीच आपण पाहतोय. थोडस 18 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत.
पहिल्या चेंडूवरती नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता. गौतम मात्र आक्रमण करेल का? यावेळेस मात्र नक्कीच डाऊन द ट्रॅक चेंडू मात्र नक्की सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. बॅटीची नक्कीच इनसाइड एज घेऊन सिंगलने मात्र स्ट्राईक एंड रोटेट होतंय. 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 ऑन द स्कोर कार्ड. येणारे अजूनही 4 चेंडू उर्वरित आहेत. फुलर लेनचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, संधी आहे, खराब फेकी. यावेळेस मात्र नक्की थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी आपण बघतोय. चेंडू हाताला जातोय. 20 ऑन द स्कोर कार्ड. अजूनपर्यंत सामना बॅलन्सिंग. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण रंगताना बघतोय. यावेळेस मात्र नक्कीच चेंडूला थांबवलं जात आहे. ऑन साइड रिजन वरती नक्कीच करणला आपण बघतोय. मिड ऑन रिजन वरती येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. प्रेम मात्र नक्कीच एक चांगला षटक हातावतोय. यावेळेस मात्र नक्कीच चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय. फुलर लेनचा चेंडू होता. गौतमला माहिती आहे त्या चेंडूचा सन्मान करणं गरजेचं आहे, कारण अजून येणारं उर्वरित एक षटक आहे. त्या षटकामागे नक्कीच प्रहार केला जाईल. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. अजूनपर्यंत एक चांगलं षटक आपण प्रगतीपथावरती बघतोय. फुलर लेनचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच जातोय डिक्लेअर रिजन वरती. बॅटीची आउटसाइड एज घेऊन धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचेल नक्कीच तब्बल 22 धावींवरती. 3 षटकांचा खेळ नक्की समाप्त झालाय. शेवटचं अंतिम 4थं षटक मात्र कोणत्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस केले जाईल? धावफलकाचा विचार केला. 22 धावा धावफलकावरती आहेत. आदित्यला नक्कीच इंट्रोड्यूस केलं जात आहे. 22 ऑन द स्कोर कार्ड. आदित्य शर्माला नक्कीच राईट टर्म ओव्हर द विकेटने इंट्रोड्यूस केलं जात आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक नक्कीच आपण बघतोय मिस्टर संतोष चुकी करणार नाही या चेंडूवरती. निर्धावाने मात्र सांगता केली जाते. फुलर लेनचा चेंडू यावेळेस मात्र सुद्धा कट करण्याचा प्रयत्न. संपर्क चांगला झाला नाही. डिक्लेअर रिजन वरती चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय. 23 ऑन द स्कोर कार्ड कोरले जात आहेत. चौकाराचा विचार केला नक्की संतोषच्या पहिल्या चेंडूवरती नक्की दुसऱ्या षटकामध्ये चौकार आला. त्यानंतर मात्र पूर्णपणे शांतता आहे. यावेळेस मात्र नक्कीच गडीबाद. पंच इशारा दर्शवतायत गडीबादचा. गौतम मात्र नक्कीच एक चांगली कामगिरी करून मात्र तंबूत परततोय. एक शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु अंडरम क्रिकेटचा विचार केला बॉक्स आउटच्या रूपामध्ये. अजून एक झटका, अजून एक हादरा. धावफलकाचा विचार केला. 23 ऑन द स्कोर कार्ड आहेत. आदित्यचा विचार केला नक्कीच असे चेंडू हाताळण्यामध्ये तरबेज आहे आणि नक्कीच त्याच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये देतो. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, परंतु नक्कीच मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅक टू दी डगआउट. चला प्लीज व्हॉलेंटियर्स बॉल पास करायचे. येणारे अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. पॅडा स्वीपचा फटका, चेंडू जाईल 4 धावेसाठी. 27 धावा धावफलकावरती नक्कीच अर्जित केल्या जात आहेत. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. चला प्लीज व्हॉलेंटियर्स बॉल पास करायचे. धावफलकाचा विचार केला. 27 धावा. हल्ला मात्र नक्कीच आदित्यवरती चढवला जातोय. येणाऱ्या 2 चेंडूंवरती मात्र आक्रमण प्रहार केलं जाईल का? 27 ऑन द स्कोर कार्ड आहेत. यावेळेस मात्र नक्कीच गडीबाद. फुलर लेनचा चेंडू होता. कमबॅक केला जाते. आदित्यच्या माध्यमातून एक्सपिरियन्स अनुभवाचा वापर केला जातो.
शेवटचा अंतिम चेंडू आहे. या अंतिम चेंडूवरती मात्र हल्ला चढवला जाईल का? 27 धावा आहे. चौकाराचा जर विचार केला अजूनपर्यंत चला प्लीज सुरुवात करायची आहे. 27 ऑन द स्कोर कार्ड आहेत. गडींचा विचार केला अजूनपर्यंत 4 गडी बॅक टू दी डगआउट आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र आक्रमण केले जाईल का? कट करण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतो डिक्लेअर रिजन वरती. 28 ऑन द स्कोर कार्ड. 29 धावांचा पाठलाग करायचे. जाऊया नक्कीच मिस्टर डीजे कडे येऊया लगेच मैदानाच्या आतमध्ये. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. शिवरात्री वेऊळ चषक 2023 चला लगेच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. नक्कीच एका बाजूला आपण करणला बघतोय तर एका बाजूला प्रेम मोरे. 29 धावांचा नक्कीच पाठलाग करायचं. एक सेन्सिबल टोटल आहे. चला प्लीज सुरुवात करायची. लगेच सुरुवात करायची आहे. आगमन 11 संघ 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकोणतीस धावांचा नक्कीच पाठलाग करायचंय. करण आणि प्रेम अशी जोडी दाखल होते. चला प्लीज आगमन 11 संघ थोडस स्पीडअप करायचंय. चला प्लीज आगमन 11 संघ पंच आपण सुद्धा ताकीद द्यायची. जास्त वेळ दौडायचं नाही. 2 फलंदाज नक्कीच अवघ्या 5 मिनिटापासून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नक्कीच हिम्मतला मात्र इंट्रोड्यूस केलं जाते. कशा प्रकारे मात्र हिम्मत मैदानाच्या आतमध्ये धाडस दाखवेल. कारण नक्कीच एक छोटं टोटल या ग्राउंडच्या डायमेन्शनचा विचार केला. डी फॉर्मॅटचं क्रिकेट आपण बघतो या स्पर्धेमध्ये. 29 धावांचा पाठलाग करायचे. जो संघ जिंकेल नक्कीच सरळ आपल्याला पाहायला भेटणार आहे डीएनसीसी संघाविरुद्ध लगेच सामना असणार आहे. चला प्लीज स्पीडअप करायचं. आगमन 11 संघ हिम्मत टू करण 29 धावांचा पाठलाग करायचा. सेकंड इनिंग वाईडच्या रूपामध्ये मात्र सुरुवात केली जाते का? तर यस पंच दर्शवत आहेत अवांतर. स्वीपचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलने मात्र नक्की स्ट्राइक अँड रोटेट केलं जात आहे. धावफलकाचा विचार केला 2 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र नक्कीच अजून एक ऑलराऊंडर आपण बघतोय फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मिस्टर प्रेम मोरे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. युवीस आणि डेफिनेटली इट इज डीजे क्लासिकल लेग कटर. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र नक्कीच तुषार लढेला इंट्रोड्यूस केलं जात आहे. मिस्टर लिटिल मास्टरला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं जात आहे. प्रेमचा विचार केला नक्कीच ऍक्शन रिप्लेच्या आपण माध्यमातून बघतोय. थोडंसं लेझी एलिगन्स चेंडू मात्र क्लासिकल लेग कटरच्या रूपामध्ये सरळ वेध घेतोय त्रिफळांचा. यावेळेस मात्र समीकरण अजून बॅलेन्सिंग आहे.
अजून एक अवांतर. या चेंडूवरती सुद्धा आपण क्लासिकल लेग कटर पाहिलं. यावेळेस मात्र नक्की सॉफ्ट हँडेड सिंगल. नक्कीच बक्षिसं लगावली जात आहेत. करणच्या प्रत्येक चौकारावरती मात्र नक्कीच विश्वास पाटील सरांकडून 51 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस मात्र नक्कीच अवांतर. नक्कीच बक्षिसं लगावली जात आहेत. करणच्या प्रत्येक चौकारासाठी विश्वास पाटील सरांकडून 50 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस मात्र करण संयम दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. करणला माहिती एक छोटं टोटल मात्र सामोरे जायचंय. त्याच्या मोबदल्यामध्ये मात्र स्ट्राईक एंड ऑक्सिजनने रोटेट केले जात आहेत. 6 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. तुषार मात्र नक्कीच कोणती पवित्रा घेईल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र चांगला नाहीये. चेंडू निघून जाईल. 1 धावींसाठी डिक्लेअरच्या रूपामध्ये स्ट्राईक एंड रोटेट होतोय. चेंडूचा विचार केला अजूनही शेवटचा अंतिम चेंडू उर्वरित आहे. धावांचा विचार केला 7 ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती मात्र नक्कीच गडी बाद घेतला जाईल का. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डिक्लेअर रिजन वरती. षटक समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. जाऊया आपण मिस्टर डिस्क जॉकी. चला आपली स्पीडअप करायचंय. धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचते ती 8 धावींवरती. 8 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. समीकरण आहे 18 चेंडूत 21 धावांची गरज आहे. 18 चेंडू 21 धावांची गरज. जयेशला नक्कीच इंट्रोड्यूस केलं जात आहे. अजून एक अवांतर. समीकरण असणार आहे आता मात्र 18 चेंडूत 20 धावांची गरज आहे. प्रेशर आणि प्रेशर आपल्याला पाहायला भेटतंय. टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं कलेक्शन मात्र नक्कीच आपण सुरेख बघतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडूला जज केलं जात आहे. 10 ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मात्र होम ग्राउंड वरती चेंडू निघून जाईल. क्रॅकिंग, दमदार, असरदार, खणखणीत, छोटा पॅकेट बडा धमाका कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू जातोय 4 धावेसाठी. या इनिंगचा पहिला चौकार मिस्टर तुषार लढे. छोटा पॅकेट बडा धमाकाच्या फळीतून येतोय. यावेळेस मात्र नक्कीच अजून एक चांगला फटका. नक्कीच लगावली जात आहेत. कोणत्याही फलंदाजाकडून चौकारासाठी सन्माननीय विश्वाजी पाटील सरांकडून 50 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. येणारे अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. या 3 चेंडूंवरती मात्र आक्रमण केलं जाईल का. यावेळेस मात्र नक्कीच सेन्सिबल क्रिकेट. स्ट्राईक एंड मात्र रोटेट केलं जाते. तुषारला मात्र नक्कीच स्ट्राईक वरती आणलं जाते. धावफलकाचा विचार केला नक्कीच धावून पोहोचते 16 धावींवरती. यावेळेस मात्र क्लासिकल लेग कटर. चेंडूचा विचार केला शेवटचा अंतिम चेंडू उर्वरित आहे. सॉफ्ट हँडेड सिंगल मात्र नक्कीच स्ट्राईक एंड रोटेट केलं जात आहे. धावफलकाचा विचार केला 17 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जाऊया आपण मिस्टर डिस्क जॉकी कडे. डीजे चला आपण स्पीडअप करायचंय. समीकरणाचा विचार केला 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. सामन्यामध्ये अजूनही चुरस आहे. 12 चेंडू 12 धावांची गरज.
चला प्लीज आगमन संघ स्पीडअप करायचंय. 12 चेंडू 12 धावा. गौतमला आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. अजून एक अवांतर. या इनिंगचा विचार केला अजूनपर्यंत आपण नक्कीच अवांतर चेंडूची वर्णी पाहिली आहे प्रत्येक षटकामध्ये. सुरुवातच मात्र नक्कीच अवांतराने गौतमच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस मात्र लेझी एलिगन्स क्लासिकल ऑफ ब्रेक गडी बाद. समीकरण नक्कीच बदलणार आहे. समीकरण असणार आहे 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. नक्कीच यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर मिस्टर दर्पण मोरेला इंट्रोड्यूस केलं जात आहे. एक चांगला अनुभव ज्याच्याकडे आहे त्याला मात्र नक्कीच इंट्रोड्यूस केलं जाते. 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत नक्कीच संयम मात्र करणच्या माध्यमातून दाखवला जातोय. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. 11 चेंडू 11 धावा. कोणता फलंदाज असेल जो मात्र या इनिंग पासून या पॉइंट पासून आक्रमण करेल. 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र नक्कीच सिंगलने स्ट्राईक एंड रोटेट केलं जाते. अजूनही समीकरण बॅलन्सिंग आहे. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. कारण मात्र या चेंडूंवरती आक्रमण करेल का? कोणता फलंदाज असेल तो मात्र या पॉइंट पासून जबाबदारी घेईल आक्रमणाची. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र अजून एक खराब चेंडू. अवांतरचा विचार केला या इनिंग मध्ये मात्र नक्कीच अवांतरची वर्णी आपण पाहतोय. अगदी पहिल्या षटकापासून तीच चुकी मात्र वारंवार केली जाते. डाऊन द ट्रॅक चेंडू निघून जाईल. धन 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 ओव्हर द रोप. 4 धाव्यांसाठी. नक्कीच आपण बघतोय प्रत्येक चौकारावरती सन्माननीय विश्वाजी पाटील सरांकडून 50 रुपयांचं पारितोषिक आहे. अकाउंट मध्ये नक्कीच 50 रुपये जमा केले जात आहेत. येणारे नक्कीच अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. या चौकारानंतर धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचते तब्बल 24 धावींवरती. 24 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र अजून एक डाऊन द ट्रॅक चेंडूला पाठवलं जात आहे मैदानाच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी. अजूनही 1 धावेची गरज आहे. षटक नक्कीच विचार केला षटकाचा. अजूनही येणारे 2 चेंडू उर्वरित आहेत. यावेळेस मात्र नक्कीच कट करण्याचा प्रयत्न. सामना विजयी होतोय. त्याला हार्डलक असेल आगमन 11 संघ आणि नक्कीच अभिनंदन असेल YBCC वेऊर संघ. आगमन 11 कर्णधार यायचे नक्कीच आपल्याला सन्मानित करण्यात येईल. नक्कीच सन्माननीय विश्वाजी पाटील सरांना विनंती असेल नक्कीच आपण यायचे कॅश पारितोषिक देण्यासाठी. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच पारितोषिक YBCC संघाचा करण ठाकूर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि नक्कीच विश्वाजी पाटील आपण यायचे कॅश पारितोषिक नक्कीच जे लगावलं होतं ते सुद्धा द्यायचे. नक्कीच तुषार यायचे तू सुद्धा नक्कीच एक चौकार मात्र ज्याने लगावला. 50 रुपयांचं पारितोषिक तुषारसाठी सुद्धा आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. चला यायचे कर्णधार प्रेम. लगेचच यायचे मिस्टर प्रेम. आणि नक्कीच धनानी नगर कर्णधार यायचे लगेचच टॉस बॉक्स मध्ये DNCC क्रिकेट क्लब. आगमन 11 कर्णधार प्लीज यायचे नक्कीच आपल्याला सन्मानित करण्यात येईल. कर्णधार यायचे प्लीज नक्कीच सन्मान चिन्ह देऊन नक्कीच आपला आभार प्रकट केले जाईल की आपण या स्पर्धेमध्ये आले आणि नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवली.
चला प्लीज वायबीसीसी वेवर कर्णधार लगेचच यायचे प्लीज. धननीनगर क्रिकेट क्लब. नक्कीच आपण बघतो नाणेफेकीचा कौल होताना कोणता संघ ठरेल जो मात्र नक्कीच आजच्या रात्रीमध्ये पहिला संघ ठरेल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा, सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा. सर लगेच डीएनसीसी संघ डिसिजन कळवायचे प्लीज. नक्कीच क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. वायबीसीसी संघ विनंती असेल नक्कीच खेळाडू कक्षामधून 2 फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. आजच्या दिवसातील नक्कीच पहिल्या पॅनल मधला सेकंड राऊंडचा प्री क्वार्टर फायनलचा सामना जो संघ मात्र नक्कीच विजयश्री पत्करेल तो मात्र नक्कीच क्वालिफाय होईल सुपर 8 मेगा फिनाले नाईट मध्ये. आगवन 11 संघ कर्णधार प्लीज यायचे. नक्की सन्मान चिन्ह मात्र आपण कलेक्ट करायचे. चला प्लीज 2 डीएनसीसी संघ प्लीज लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचे विनंती असेल आपल्याला. तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते जोडी आपण बघतोय. एका बाजूला प्रेम आहे तर एका बाजूला मिस्टर करण आहे. 2 बलाढ्य संघ नक्कीच एकमेकांच्या समोर आता मात्र आपण भिडताना बघणार आहोत. एका बाजूला धनानीनगर क्रिकेट क्लब बोईसर तर एका बाजूला नक्कीच वायबीसीसी वेऊर पालघर विरुद्ध बोईसर. चला प्लीज स्पीडअप करायचं लगेचच. डीएनसीसी संघ क्षेत्ररक्षण स्प्रेड करायचे. चला पंच प्लीज मैदानाचा ताबा घ्यायचा. एक पंच नक्कीच आपण मिसिंग बघतोय. अंडरम क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच वैतरणापासून ते डहाणू विभागापर्यंत एकमेव असं फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये 3 पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये असतात. अंडरमचं एक वेगळं फॉर्मॅट आपण बघतोय मागच्या अनेक वर्षापासून. नक्कीच 3 पंच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय दाखल होताना. सेकंड राऊंडचा सामना आहे. बिग फाईट बिग बॅटल.